ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिलं ते शिक्षक आणि ज्यांनी दिलेल्या राज्यघटनेवर आजही आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा मानाचा मुजरा. नमस्कार, मी कोड क्रमांक 23 उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना वंदन करून संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर बोलू इच्छिते. ज्या संविधानाने अनेक धर्माच्या लोकांना राष्ट्रपती केले, तळागाळातील लोकांना प्रशासनात सर्वोच्च स्थान दिले, चूल व मूल इथपर्यंत सीमित असलेल्या महिलेला प्रशासन हाताळण्याची संधी दिली, काश्मीरला बहाल केलेल्या 370व्या कलमामुळे दहशतवाद अंतिम पराकोटीचा वाढल्यामुळे ते कलम काढूनही घेण्यात आले. अशा सर्व शक्तिमान आणि शाश्वत संविधानाची 75व्या वर्षी यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. 1949 रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला आणि त्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही जन्माला आली. मित्रांनो, जसे आपल्याला माहितच असेल की आपल्या भारतातील नागरिकांवर अनेक राजे, महाराजे, बादशाह यांनी राज्य केले. त्यानंतर इंग्रजांनी राज्य केले, परंतु 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही गुलामगिरी कायमची नष्ट झाली व मोडली गेली. जसे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात, त्याचप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेले राज्य जन्माला आले, म्हणजेच लोकशाही जन्माला आली. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात विविध जातीच्या, विविध धर्माच्या लोकांना एका समान धाग्यात बांधण्याचे काम हे संविधान करत असते. आम्हा महिलांना कोणाच्या नावाने ओळखलं जातं? नवऱ्याच्या नावानं, बापाच्या नावानं, नाहीतर लहान मुलाच्या नावानं ओळखलं जातं. आमच्या नावापुढे काय लागतं? जर लग्न झालं नसेल तर कुमारी, जर लग्न झालं असेल तर सौभाग्यवती आणि लग्नानंतर जर नवरा मेला तर श्रीमती लागतं. पण आज आमच्या नावापुढे काय लागतं? डॉक्टर लागतं, डीसीपी लागतं, कलेक्टर लागतं, ऍडव्होकेट लागतं. आज कुठलीही महिला मंदिराची पुजारी होऊ शकत नाही, आज कुठलीही महिला मस्जिदची मौलाना होऊ शकत नाही, पण आज कुठलीही महिला देशाची राष्ट्रपती जरूर होऊ शकते. ज्याप्रमाणे द्रौपदी मुर्मू आपल्या राष्ट्रपती झाल्या ते फक्त संविधानामुळे झाल्या. लोक म्हणतात स्त्रियांनी साडी नेसली पाहिजे, टिकली लावली पाहिजे, अरे पण संविधानामध्ये आम्ही काय घातलं पाहिजे, आम्ही काय शिकलं पाहिजे किंवा आम्ही कुठलं काम केलं पाहिजे ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी आमचा आहे. हे स्वातंत्र्य म्हणजे संविधानाची देण आहे. शिवाजी महाराजांच्या काळात हिरकणी होत गेली. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री गडावर दूध विकायला आलेली हिरकणी, दरवाजे बंद झाले, अंधार पडल्यानंतर दरवाजे उघडणार नाहीत हा कायदा होता, पण आपल्या लेकराच्या ओढीनं ती हिरकणी कडा उतरून खाली आली. पुढच्या दिवशी महाराजांना कळतात, महाराजांनी तिला बोलावून घेतले आणि तिचा साडी सोडीनं सत्कार केला. कायदा मोडणाऱ्या त्या हिरकणीला महाराजांनी शिक्षा न करता तिचा साडी सोडीनं सत्कार केला. हे कुठेतरी बाबासाहेबांच्या मनात घर करून गेलं. आणि बघा, घटनेच्या 42व्या कलमानुसार स्त्रियांना आपल्या गरोदरपणात आणि बाळंतपणात सुट्टी घेण्याची तरतूद केली. त्या हिरकणीला आपल्या लेकराला दूध पाजण्यासाठी अक्षरशः कडा खाली उतरावा लागला आणि अशा कोट्यावधी हिरकणींना आपल्या लेकराला दूध पाजता यावं ह्याचं संविधान करणारं तरतूद दिलं, संविधान दिलं आपल्याला. जो तिरंगा आपल्याला मिळालाय तो ही संविधानामुळेच मिळालाय, हे कुठेतरी विसरून चालणार नाही, हे कुठेतरी विसरून चालणार नाही. जेव्हा संविधान मिळालं तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणाले, आनंदाचे आणि दुःखाचे अश्रू आहे. दुःखाचे अश्रू यासाठी की माझा मुलगा राजरत्न जेव्हा गेला तेव्हा साधी कफन घेण्याचे सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते, पण जन्माला येणारे कोट्यावधी राजरत्नांना अगदी सुट्टा बुटात जगता यावं याचं तरतूद करणारं संविधान दिलं. मित्रांनो, आपल्या भारताचं वय जरी 75 वर्ष झालं असलं तरी तो अधिक तरुण झालाय. हे एक भारतीय नागरिक म्हणून मला सांगताना खूप अभिमान वाटतो. कारण का, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच आपल्याला संविधान मिळालं आणि त्या संविधानाचा चमत्कार असा की प्रत्येक नागरिकाला व प्रत्येक महिलेला मतदान करण्याचा हक्क मिळाला. आणि राणीच्या पोटातून जन्माला येणारा राजा त्या मतदानाच्या पेटीतून जन्माला येऊ लागला. हे फक्त माझ्या भारत देशातच झाले. जाता जाता फक्त एवढं विचारावंसं वाटतं मला की काय संविधानाने जी आपल्याला लोकशाही दिली त्यातली माणसातली माणुसकी अजून खरंच जिवंत आहे का? हा प्रश्न मला विचारावासा वाटतो, कारण नुकत्याच घडलेल्या 2 घटना अगदी काळीच गुळवटून टाकतात. अरे काय चूक होती त्या कलकत्त्यातल्या ट्रेनी डॉक्टरची? अरे काय चूक होती त्या बदलापूरच्या 2-4 वर्षीय मुलींची?
हात धजावणार नाहीत, त्यांचे हात धजावणार नाहीत. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे, सावित्री आणि ज्योतींनी रुजविला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांत माणुसकीचा भाव आहे आणि ज्यांनी आपल्या पंखांना उडण्याचं बळ दिलं तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान आहे, संविधान आहे. इतकं बोलून मी व्यासपीठाची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.